आज डावकीमधून निघून चेरापुंजीला पोचायचं होतं. नेहमीप्रमाणे साईटसीइंग करत करत. आज बऱ्याच युनिक आणि पॉप्युलर ठिकाणं कव्हर करणार होतो. लाईक उमगोट रिव्हर बोटिंग, क्लीनेस्ट विलेज ऑफ एशिया आणि द लिव्हिंग रूट ब्रिज. पॅकिंग झालं. लगेजबरोबर खूप खूप उत्साह आणि उत्सुकता घेऊन निघालो. डावकीमध्ये स्टे असल्याने बोटिंग अगदीच जवळ होतं. पण त्याआधी गेलो बांगलादेश बॉर्डरला. अशा ठिकाणी गेलं की देशाभिमान शतपटींनी वाढतो. आपल्या झेंड्याखाली फोटो काढताना हीच भावना सगळ्यांच्या मनात होती. नंतर बोटिंग. खूप दिवसांनी लाकडी होड्या पाहिल्या. अदरवाईज हल्ली सगळीकडे फायबरच्याच बोट्स दिसतात. वल्लवायच्या होड्यांमध्ये नावाडी आम्हाला घेऊन जात होता. दोन्ही बाजूला उंच उंच डोंगर आणि त्यावरून येणारे छोटे छोटे धबधबे. भोवतालची शांतता, संथ वाहणारी नदी आणि धबधब्याचे मंजूळ संगीत, एक प्रकारचं ध्यानच चालू होतं. नदी बऱ्याच फोटोंमध्ये जशी दाखवतात तशी ट्रान्सपरंट आता राहिली नाही आहे. आणि याच्या पुढे जर झालीच तर कमीत कमी 7-8 वर्ष होण्याची शक्यतासुद्धा नाही दिसत. कारण रोडचं कन्स्ट्रक्शन बऱ्याच ठिकाणी चालू आहे. त्याची माती सगळी नदीत आली आहे. धबधबे आले की नावाडी डोंगराच्या जवळून बोट न्यायचा. पाण्याचे शिंतोडे अंगावर उडायचे. छान गार वाटायचं. इथे सुद्धा बांगलादेश बॉर्डर अगदी समोरच आहे. पलीकडेच त्यांचंसुद्धा बोटिंग चालू होतं. आमचं बोटिंग झालं आणि मौलिनॉंग विलेजच्या दिशेने निघालो. वेल मेंटेन्ड सुंदर असं विलेज आता प्रॉपर टुरिस्ट स्पॉट झाले. गावात बरेच होमस्टेजसुद्धा दिसत होते. आखीव रेखीव गल्ल्या आणि दोन्ही बाजूला सुंदर अंगण बाग असलेली छोटी छोटी घरं. थोड्या थोड्या अंतरावर टेकायला आणि फोटो काढायला बाकं किंवा अशा वेगवेगळ्या इंटरेस्टिंग जागा तयार केल्यात. बांबूच्या शिड्या, झाडापर्यंत पोचणाऱ्या, 2 झाडांना कनेक्ट करणारे पूल आणि मचाण, असं छान गमतीशीर काय काही त्यांनी तिथे तयार केलेलं आहे. या टुमदार गावात फेरफटका मारताना 2-3 तास कसे गेले समजलंच नाही. पार्किंगच्या इथे काही बेसिक हॉटेल्स आहेत. तिथे जेवलो आणि पुढे निघालो. आता जायचं होतं लिव्हिंग रूट ब्रिजला. या ब्रिजचा युनिकनेस म्हणजे जिवंत झाडांच्या मुळांना एकमेकात विणून हा तयार केला गेला आहे. रबरच्या झाडांच्या या पूल तयार व्हायला साधारण 25-30 वर्ष लागतात. निसर्ग खरंच सर्वतोपरी देत असतो. आपल्याला त्याला धक्का न पोचवता घेता यायला हवं. फोटोचे रिच्युअल्स पूर्ण करून परत निघालो. आता चढ उताराची सवय होऊन गेली होती. 60-70 पायऱ्या परत चढून गाडीपाशी पोचलो. आता डायरेक्ट जायचं होतं मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे चेरापुंजीला. वाटेत प्रचंड धुकं होतं. समोरचं ॲब्सोल्युटली काहीही दिसत नव्हतं. आमच्या ड्रायव्हर दादांच्या भरोशावर आम्ही ते ॲडव्हेंचर मस्त एन्जॉय करत होतो. आज मात्र रस्त्याचं काम चालू असल्यामुळे एका ठिकाणी ट्रॅफिक जॅम लागलंच. जागेवर जवळजवळ तासभर अडकलो. पण इतकी सुंदर हवा आणि वातावरण होतं की इथेसुद्धा आम्हाला एखाद्या साईटसीइंग स्पॉटलाच आल्यासारखं वाटत होतं. फायनली जाम सुटला आणि आम्ही निघालो. अंधार, घाटाचा कच्चा रस्ता आणि त्याला धुक्या पावसाची साथ, अशा सगळ्यात प्रवास चालू होता. गप्पा गोष्टी गमती जमतीमध्ये कधी पोचलो कळलंच नाही. चेरापुंजी सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या गावांपैकी एक. शाळेतल्या फिल इन द ब्लँक्सपासून याची आणि आमची ओळख. पोचल्या डिनरचीच वेळ झाली होती. थोडं फ्रेश होऊन जेवलो.
रात्री विजांच्या गडगडाटाबरोबर जोरदार पाऊस सुरू होता. त्याच धुवाधार संगीतात झोप लागून गेली.